काही दिवसांपूर्वी आपण हरवलेल्या सिनेमांचा एक व्हिडिओ केला होता, ज्यात आपण काही अशा सिनेमांबद्दल बोललो होतो ज्याची अनाउन्समेंट होऊन किंवा त्या सिनेमाचं चित्रीकरण होऊन बरीच वर्षे झाली, तरी अजूनही ते सिनेमे ना प्रदर्शित होत आहेत ना त्यांच्याबद्दल काही अपडेट मिळत आहे। तसं तर आपण मागच्या व्हिडिओमध्येच काही सिनेमांबद्दल बोललो होतो, पण आज आपण अजून काही महत्त्वाच्या सिनेमांबद्दल बोलणार आहोत, जे सिनेमे आपण त्या व्हिडिओमध्ये मिस केले होते। तर यातील पहिलाच सिनेमा आहे एक होतं माळीण। माळीण हे एका गावाचं नाव। माळीण हे नाव आणि या गावासोबत घडलेली घटना ही महाराष्ट्रातील प्रत्येकालाच माहिती असेल। 30 जुलै 2014 हा दिवस माळीण या गावासाठी काळ बनून आला होता। 2 ते 3 दिवसांपासून या गावावर धोधो पाऊस बरसत होता। गावकऱ्यांना तशी या पावसामुळे फारशी भीती वाटत नव्हती, कारण त्यांना ही जाणीव नव्हती की या धोधो पडणाऱ्या पावसामुळे त्यांच्या गावाला लागून असलेल्या डोंगरावर काही परिणाम पडू शकतो। सर्वजण तशी निवांत होते। 30 जुलैची रात्र सर्व गावकरी नेहमीप्रमाणे आपली कामं आटपून झोपली आणि अचानक सकाळच्या सुमारास एक मोठा आवाज झाला आणि हे पूर्ण माळीण गाव त्या गावाजवळ असलेल्या डोंगराखाली आलं। 2 ते 3 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे त्या डोंगराची माती एकदम त्या गावावर कोसळली आणि त्या एका रात्रीत हे गाव होत्याचं नव्हतं झालं। या भूस्खलनाच्या घटनेत या गावातील 40हून अधिक घरं आणि त्या घरातील 150 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि याच भयावह आणि महाराष्ट्राला हादरवणाऱ्या घटनेवर एक सिनेमा बनवला जाणार अशी माहिती 2019 मध्येच देण्यात आली आणि त्याच वेळेस म्हणजे 2019 मध्येच अशी माहिती मिळत होती की तेव्हाच या सिनेमाचं चित्रीकरण सुद्धा पूर्ण झालं होतं। आता निर्माते प्रदर्शनाचा विचारच करत होते की संपूर्ण भारतात लॉकडाऊन लागलं आणि मग ते प्रदर्शन तसंच थांबवावं लागलं। नंतर पुढे लॉकडाऊन उघडल्यानंतर या सिनेमाच्या टीमकडून असं सांगण्यात आलं होतं की 2023 मध्ये ते हा सिनेमा प्रदर्शित करतील, पण 2023 मध्येही हा सिनेमा प्रदर्शित झालाच नाही आणि त्यानंतर पुढे या सिनेमाचं काय झालं याची कसलीही अपडेट या सिनेमाच्या निर्मात्यांकडून किंवा सिनेमाच्या टीमकडून देण्यात आली नाही। आणि आता यानंतरचा सिनेमा नसून एक वेब सिरीज आहे, जी पुण्यातील 1976-77 मध्ये घडलेल्या जोशी अभ्यंकर केसवर आधारित आहे। 1976-77 मध्ये संपूर्ण पुण्याला एका टोळीने हादरवून ठेवलं होतं, ज्याचा लीडर होता राजेंद्र येल्लप्पा जक्कल। याच जक्कल सोबत त्याचे 3 साथीदार होते, जे पुण्यातील शांत आणि एकट्या जागेत असलेल्या बंगल्यात दरोडा टाकायचे आणि दरोडा टाकल्यानंतर त्या बंगल्यातील सर्व लोकांना ते संपवून टाकायचे। हे 4 लोक एवढे क्रूर होते की त्यांनी न लहान मुलं बघितलीत ना वृद्ध। या 4 लोकांनी एका वर्षात तब्बल 10 लोकांना संपवलं होतं आणि तरी सुद्धा हे पोलिसांच्या हाती लागत नव्हते, कारण यांचा लीडर जक्कल हा त्या लोकांच्या बॉडीची अशी विल्हेवाट लावायचा की ती पोलिसांच्याच काय कोणाच्याच हाती लागायची नाही। पण गुन्हेगार किती जरी हुशार असला तरी तो एक दिवस पकडला जातोच। तर यात संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या प्रकरणावर एक वेब सिरीज जिओ स्टुडिओजने 2022 मध्येच अनाऊन्स केली होती, जी 25 ऑक्टोबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार होती। पण 2023 गेलं, 24 गेलं आणि आता 25 लागलं, तरी अजूनही या सिरीज बद्दल काहीच अपडेट मिळत नाही। आता यापुढचा सिनेमा आहे पुन्हा दुनियादारी। पुन्हा दुनियादारी हा 2013 मध्ये प्रदर्शित झालेला दुनियादारी या सिनेमाचा भाग असणार आहे। 2022 मध्येच या सिनेमाची अनाउन्समेंट दिग्दर्शक संजय जाधव यांच्याकडून करण्यात आली होती आणि त्यावेळी त्यांनी हेही सांगितलं होतं की हा सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होईल। पण आता या गोष्टीला 3 वर्षे झाली, तरी अजूनही हा सिनेमा ना प्रदर्शित झाला ना याबद्दल कसली अपडेट मिळू शकली। 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 13 कोटींची कमाई केली होती आणि या विक्रमी कमाईसोबत या सिनेमाने एक नवीन रेकॉर्ड बनवलं होतं आणि आता अशीच आशा याही सिनेमासोबत होती। पण मग आतापर्यंत हा सिनेमा का प्रदर्शित होऊ शकला नाही? तर अशी माहिती मिळते की आतापर्यंत या सिनेमाचं चित्रीकरणच झालं नव्हतं आणि याच कारणामुळे या सिनेमाबद्दल काहीच अपडेट मिळू शकत नव्हती। पण आता या सिनेमाबद्दल एक खास माहिती मिळते, ती म्हणजे नुकतंच या सिनेमाच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि या येणाऱ्या वर्षात हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकतो। आणि आता आपण बोलणार आहोत अशा एका सिनेमाबद्दल जो एक बायोपिक असणार आहे, पण तो कुणाचा? तर तो आहे मराठी सिनेसृष्टीतील एका महान पण कायम खलनायकाच्या भूमिकेत दिसलेल्या कलाकाराचा, तो म्हणजे निळू फुलेंचा। 2022 मध्ये दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी जाहीर केलं होतं की ते निळू फुले यांच्या आयुष्यावर एक सिनेमा बनवणार आहेत। आपण निळू फुलेंना आजवर त्यांच्या क्रूर वाईट खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखतो, पण या सिनेमामधून आपल्याला त्यांचं खऱ्या आयुष्यातील रूप, त्यांचा संघर्ष, विचारसरणी आणि कलाकारामागचा माणूस पाहायला मिळणार होता। एक कलाकार पडद्यावर जितका प्रभावी दिसतो, त्याचं खासगी आयुष्य मात्र वेगळंच असतं। हे सगळं निळू फुले यांच्या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळणार होतं। पण विशेष गोष्ट ही की 2022 मध्ये अनाउन्स झालेल्या सिनेमाची पुढे कुठेच चर्चा होत नाही। स्वतः दिग्दर्शक प्रसाद ओक यांनीही या प्रोजेक्टबद्दल त्यानंतर काहीच अपडेट दिली नाही।
प्रेक्षक मात्र 2022 पासून आतुरतेने या सिनेमाची वाट पाहत आहेत. आणि प्रश्न एकच आहे, हा सिनेमा खरंच येतोय की तो एवढ्यात हरवून गेलाय? यानंतरचा सिनेमा आहे जत्रा 2. केदार शिंदे दिग्दर्शित 2006 साली आलेल्या जत्रा या सिनेमाचा हा दुसरा भाग असणार आहे. 2006 साली आलेला जत्रा हा सिनेमा आपल्याला आत्ताही बघताना नव्याने हसायला भाग पाडतो. याच आयकॉनिक सिनेमाचा पुढचा भाग येणार अशी अनाउन्समेंट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी 2022 मध्येच केली होती. पण मग त्यानंतर पुन्हा या सिनेमाबद्दल कुठेही चर्चा होताना दिसली नाही. कदाचित केदार शिंदेच्या दुसऱ्या सिनेमांमुळे हा सिनेमा मागे पडला असावा. पण सध्या तरी केदार शिंदेच्या दुसऱ्या कुठल्याही सिनेमाची अनाउन्समेंट झालेली नाहीये. म्हणजे अशी आशा आहे की ते आता जत्रा 2 या सिनेमावर काम करतील. तर हे होते काही मराठीतील सिनेमे ज्यांची अनाउन्समेंट होऊन 3 ते 4 वर्ष झालीत तरी अजूनही त्यांच्याबद्दल काहीच अपडेट मिळत नाही.